हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू ढवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चर मध्ये आपण एररवरचे एमसीक्यू सॉल्व्ह करायला होतो. आज सुद्धा आपल्याला त्या एररवरचेच एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. याचं कारण म्हणजे नीट वाल्यांचा हा अतिशय फेवरेट पार्ट आहे. याच्यावरती नेहमी एमसीक्यूज नीट मध्ये विचारले जातात, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला आयडिया आलेली की पर्सेंटेज एरर कशा कॅल्क्युलेट करायच्या, प्रोपोगेशन ऑफ एरर म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ एरर जरी असलं तरी ते सुद्धा कसं सॉल्व्ह करायचं हे तुमच्या लक्षात आलंय. चला तर मग आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला एररलेस या बुक मधले सर्व एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. बेटा एररलेस हे बुक अतिशय डिफिकल्ट असं समजलं जातं. त्याच्यातले एमसीक्यू जमले म्हणजे आपण बऱ्यापैकी अभ्यास झाला आपला असं समजायला हरकत नाही. ठीक आहे. तर चला मग हा फर्स्ट एमसीक्यू स्क्रीनवरती तुम्हाला दिसायचा आहे आणि शेवटी आन्सर माझ्यासोबत कम्पेअर करायचा आहे. बघा हा फर्स्ट एमसीक्यू काय म्हणते, इफ द लेंथ ऑफ रॉड इज ए इज, बघा रॉडची लेंथ गिवन आहे एल इज इक्वल टू हे 3.25 प्लस और मायनस इट इज 0.01 सेंटीमीटर. ही रॉडची लेंथ गिवन आहे. आणि बघा दॅट ऑफ बी इज, बी रॉडची लेंथ दिली बघा, हे याला एल ए असं म्हणतो आणि एल बी म्हणजे लेंथ ऑफ रॉड बी इट इज इक्वल टू 4.19 प्लस और मायनस इट इज 0.01 सेंटीमीटर अशी लेंथ आहे. देन द रॉड बी इज लॉंगर दॅन रॉड ए बाय. बघा काय म्हणणं आहे एमसीक्यूचं की रॉड हा जो बी हा ए पेक्षा कितीनं लॉंगर आहे म्हणजे लेंथ कितीनं जास्त आहे ते काढा म्हणते विथ प्रॉपर लिमिट, एरर लिमिट, एरर सहित काढा म्हणते. म्हणजे थोडक्यात ते आपल्याला सांगायचे की हे सबट्रॅक्शन करा. म्हणजे त्यांना आपल्याला असं करायला लावायचंय एल बी मायनस एल ए. कसं येईल बेटा, तर इट इज द 4.19 प्लस और मायनस 0.01 मायनस हे 3.25 प्लस और मायनस 0.01 असे सबट्रॅक्शन करायचे. हे दिसत नाहीये तर मी इथं लिहितो मायनस दिस 3.25 प्लस और मायनस 0.01. आता तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युअली की ज्यावेळेस सबट्रॅक्शन असते त्यावेळेस काय होते, ही जी व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूची आपण सबट्रॅक्शन करतो पण एररची मात्र नेहमी ऍडिशन होते. म्हणजे आपल्याला ही सबट्रॅक्शन अशी करावी लागेल बेटा, काय हे 4.19 मायनस 3.25 आणि पुन्हा प्लस और मायनस असत्याल ह्या एरर काय 0.01 प्लस 0.01 अशी आपल्याला ऍडिशनच करावी लागणार आहे. ठीक आहे. चला मग आता मी ह्या मेन व्हॅल्यूची काय केली, सबट्रॅक्शन करायला, बट एरर्स आर ऑलवेज गेट ऍडेड, त्या नेहमी ऍड होतात, लक्षात घ्यायचं. मग आता हे 9 मायनस 4 इट इज 5, 11 मायनस 2 इट इज 9, कॅरी 1, 4 मायनस 4 इट इज 0 प्लस और मायनस 0.02 यांची मात्र आपल्याला ऍडिशन करायची. ठीक आहे. मग हा झाला डिफरन्स कुणाचा, लेंथ ऑफ द रॉड बी आणि ए मधला. तर बघा असा ऑप्शन कुठे आहे, मला वाटतं बघा सी ऑप्शन त्यांनी दिलेला आहे 0.94 प्लस और मायनस 0.02. सो सी ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके. मग तुम्हाला कळालंय का, सबट्रॅक्शन असले ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे कोण आहे, रॉड ए ची लेंथ आहे, बी ची लेंथ आहे, ही ए ची लेंथ आहे, त्यांची वजाबाकी करा पण एररची मात्र ऍडिशन करायची. ठीक आहे. कारण एरर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे इम्पॉर्टंट नाही, त्या नेहमी ऍड होत असतात. ठीक आहे. चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला काय म्हणणं यायचं बघा. या एमसीक्यूचं वाचून घ्या तोपर्यंत तुम्हाला काय जमतं का बघा. बघा काय म्हणायचं, इफ देअर इज अ पॉझिटिव्ह एरर ऑफ 50% इन अ मेजरमेंट ऑफ वेलॉसिटी. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, वेलॉसिटीच्या मेजरमेंट मध्ये कसली एरर आहे तर पॉझिटिव्ह एरर आहे का, प्लस 50% एवढी एरर आहे व्हीच्या मेजरमेंट मध्ये. देन एरर इन अ मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जीज. तर कायनेटिक एनर्जी मध्ये किती एरर फेल होते, कायनेटिक एनर्जी कशी असते बेटा, अशी असते हाफ mv², या टाइपची असते, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता अशा ज्या वेळेस एरर देतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगतील त्यावेळेस त्यांना फक्त काय म्हणायचं असते बघा, ह्याच्यावरून जर वेलॉसिटी जर आपण काय घेतली v घेतली v1 तर नवीन म्हणजे नंतरची वेलॉसिटी म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू v2 किती मेजर केली तर बघा 50% म्हणजे काय, हे किती 50% म्हणजे पॉझिटिव्ह 50% म्हणजे काय 100 असेल तर ते आपण किती काउंट केली 150 काउंट केली असं म्हणते. पॉझिटिव्ह 50% म्हणजे आधीची जी असेल 100 ला 150 मेजर करेल. हे जर म्हटले असते निगेटिव्ह 50% तर आपण काय मेजर केली असती 100 ची 50 मेजर केली असती. पॉझिटिव्ह 50% म्हणजे 50% जास्त मेजर करायला
म्हणून बघा आता ही आयडिया सांगते आपल्याला काय असेल की ही V1 म्हणजे ऍक्च्युअल सुरुवातीची व्हॅल्यू V असेल तर आपण नवीन V2 कशी मेजर करायला तर 1.5 टाइम्स V अशी केली. मग तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे या एरर वरून. एवढाच भाग फक्त यांना म्हणायचा, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग हे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एरर आहे हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हा तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. बघा प्लस 50% एवढी एरर आहे म्हणते. याचा अर्थ काय 100 ला आपण 150 असं मेजर करणार. मग बेटा व्यवस्थित आहे. हे जर प्लस 20% असतं तर 100 ला आपण 120 असं मेजर केलं असतं. ते जर मायनस 20% असतं तर 100 चे आपण 80 घेतले असते. मग आता तुला कळालंय की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एररचा काय इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. मग मी काय केलं V1 जर V असेल तर मेजर्ड व्हॅल्यू V2 किती झाली 1.5 V. बघा 1.5 कशी आली 50% पॉझिटिव्ह एरर आहे म्हणजे 100 चे 150 असं मेजर केलं आपण. ठीक आहे. मग बघा आता काय करायचं आपल्याला ह्याच्यातली एरर काढायची. पर्सेंटेज एरर इन ई. मी आता हा फॉर्म्युला कसा लिहितो इथं याच्याकडे लक्ष द्या. आपण बघा आता ह्या मासचं काही सांगितलं नाही की मास किती वगैरे तर ते आपण ड्रॉप करून टाकायचं. मी आता याचा फॉर्म्युला कसा लिहितो लक्षात ठेवायचं. याचा लिहिताना आपण तो असा लिहावा. बघा पर्सेंटेज एरर इन ई इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर अपॉन V1 स्क्वेअर असं लिहावं लागेल आपल्याला मल्टिप्लाइड बाय 100% असं तयार केलं. ठीक आहे. हा कोण आहे डेल्टा V. पण डेल्टा V च्या ऐवजी इथं कोण आहे V स्क्वेअर आहे म्हणून आपण असं लिहिलं. मग बघा आता मी V2 ची व्हॅल्यू पुट करतो इथं. V2 म्हणजे किती 1.5 V एवढा आहे याचा स्क्वेअर मायनस बघा V1 म्हणजे किती V याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय V1 चा स्क्वेअर म्हणजे V स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 100% हे एवढं आलं. ठीक आहे. मग बघा ह्याला 1.5 म्हणजे 15 चा स्क्वेअर 225 असते तर 2.25 इंटू V स्क्वेअर मायनस V स्क्वेअर डिवाइडेड बाय हा खाली सुद्धा V स्क्वेअर आला मल्टिप्लाइड बाय 100% असं आलं ते. ठीक आहे. तर चला मग मी आता शेवटी इथं तयार करतो. हे पर्सेंटेज एरर इन ई हा इट इज इक्वल टू किती आले तिथं पहा 2.25 मायनस 1 म्हणजे किती आले 1.25 V स्क्वेअर डिवाइडेड बाय V स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 100%. हिअर दिस V स्क्वेअर गेट कॅन्सल आणि 100 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर 125% एवढी एरर असायला पाहिजे. तर बघा असं आपल्याकडं डी ऑप्शन गिवन आहे. ठीक आहे. सो आवर डी ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन असेल. आता मी या टाइपचा एक लागलीच प्रॉब्लेम देतो तो तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. मग बघा ह्या पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एरर आहेत ह्या महत्वाच्या आहेत. मग तुम्हाला वेलॉसिटीतली एरर दिली आणि एनर्जी काढा म्हणते. मग बघायचं दोघांचा काय फॉर्म्युला असेल. मग आता इथं V स्क्वेअर होता तर का आधी V2 आणि V1 ठरवून घ्यायचे वरी डिफरन्स डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची. याला आपण ऍक्च्युअली काय म्हणतो ऍब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॅल्यू किंवा मेजर्ड व्हॅल्यू त्याला म्हणतो आपण. ते लिहून टाकतो आपण तिथं. बघा आता याच्यासारखा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला करण्यासाठी दिलोय. हा प्रॉब्लेम बघा आता तुम्हाला सोडवता आला पाहिजे. हा ट्राय करायचा तुम्हाला. बघा ह्या स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसायला तुम्हाला वाचा तो व्यवस्थितरित्या काय म्हणतोय बघा आणि याच्या सारखंच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त कुणातली एरर दिली आणि कुणातली काढा म्हणतोय ते बघायचंय. आज हे जरा थोडेसे वेगळ्या टाइपचे एमसीक्यूज पाहिल्यात. काल आपण हे पाहिले नव्हते. बघा मी वाचतो काय म्हणतोय इफ द एरर इन अ मेजरमेंट ऑफ मोमेंटम ऑफ अ पार्टिकल. मोमेंटम म्हणजे काय असतं बेटा P. लिनियर मोमेंटम मधली एरर दिली किती दिली प्लस 100% असं म्हणते. बघा मगाशी किती होती प्लस 50% होती बट आता किती प्लस 100% देन एरर इन अ मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. पुन्हा we want to calculate the percentage error in a measurement of kinetic energy. कायनेटिक एनर्जी म्हणजेच E मधली. आता तू म्हणशील बेटा सर इथं P दिलाय मगाशी V दिलता तर E आणि P मध्ये सुद्धा रिलेशन असते. मगाशी जसं वेलॉसिटी साठी अशी रिलेशन होती काय हाफ mv स्क्वेअर. आता मोमेंटमचा सुद्धा हा फॉर्म्युला असतो. काय E असा मिळते आपल्याला P स्क्वेअर अपॉन 2m. हे रिलेशन तुम्हाला पाठ ठेवायचे. आता कायनेटिक एनर्जीचा आतापर्यंत तुम्हाला माहिती असलेला हा फॉर्म्युला आहे आणि आता हा नवीन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही म्हणता सर कधी झाला नाही पुढच्या चॅप्टर मध्ये होणार आहे. लॉज ऑफ मोशन मध्ये गेलात किंवा 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल मोशन मध्ये हा सगळा भाग तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. ओके. मग सध्याला हा नेक्स्ट फॉर्म्युला आहे कुणाचा कायनेटिक एनर्जीचा. हा माहिती होता हा नवीन आहे कारण याच्यात मोमेंटम दिलंय मगाशी काय दिली ती वेलॉसिटी दिली होती. ठीक आहे. चला मग आता आपण काय करूयात
याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. मोमेंटम मधली एरर काढू आपण. कशी काढता येईल? मोमेंटम मधली +100% आहे. मग बघा इथं या P च्या पुन्हा दोन व्हॅल्यू तयार करायच्या. P1 ला जर आपण P घेतलं बेटा तर बघा P2 म्हणजे मेजर्ड किती घेणार आपण? P2 +100% आहे म्हणते. म्हणजे काय? आधी जर 100 असेल तर त्याला आणखीन 100 न मेजर करणार म्हणजे किती? 200 झालं. 100 ला आपण 200 म्हणजे दुप्पट मेजर करणार. म्हणून P2 ला आता इथं मी काय घेणार? 2P. मगाशी आठवलं मगाशीच्या प्रॉब्लेम मध्ये किती होती? 50% प्लस आहे म्हणून त्याला 1.5 घेतलं होतं आपण. म्हणजे 100 ला 150 काउंट करणार आपण. तर आता काय म्हणतंय? +100% एवढी एरर आहे. तर आपण 100 ला आता 200 काउंट करणार. म्हणजे आधीचं जे मोमेंटम असेल म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू त्याच्या दुप्पट मेजर केली आपण. पुन्हा मग सारखा फॉर्म्युला बघा मी कसा तयार करतो? पर्सेंटेज एरर इन ई. ह्या ई मधली पर्सेंटेज एरर कशी झाली बेटा? ह्या 2m ला ड्रॉप करून टाकू आपण कारण एरर मध्ये त्याचा रोल नाहीये. ठीक आहे. मग याचा कसा होईल? मग सारखा P2² - P1² डिवायडेड बाय P1² आणि पुन्हा मल्टिप्लाइड बाय 100%. म्हणजे काय हे? ही रिलेटिव्ह एरर आहे बेटा. कशी? हे ऍब्सोल्यूट एरर इन P डिवायडेड बाय त्याची व्हॅल्यू काय जे असेल ते इनिशियल व्हॅल्यू असेल. पुन्हा मी याच्यात व्हॅल्यूज पुट करतो. तेव्हा वरच्या बघा P2 म्हणजे किती? हा 2P याचा स्क्वेअर. P1 म्हणजे किती? P याचा स्क्वेअर डिवायडेड बाय P1 म्हणजे P² मल्टिप्लाइड बाय 100% एवढं असेल. ठीक आहे. चला आता नेक्स्ट पुढे काय करायचं? हा 2P² मीन्स व्हॉट? इट इज 4P² - P² डिवायडेड बाय P² मल्टिप्लाइड बाय 100%. बघा इथं 4 - 1 म्हणजे काय आले? हे 3P² अपॉन P² मल्टिप्लाइड बाय 100%. हे P² कॅन्सल अँड आन्सर शुड बी इक्वल टू द 300%. मग बघा कायनेटिक एनर्जी मधली एरर किती व्हायला पाहिजे? इट शुड बी इक्वल टू 300% प्लस एवढे असावे. होऊ शकतंय कधी कधी तुम्हाला तिथं निगेटिव्ह सुद्धा देतील तर आपल्याला पॉझिटिव्ह असावे कारण इथं कशी पॉझिटिव्ह आहे म्हणून याच्यातली सुद्धा पॉझिटिव्ह असावी. ठीक आहे. चला मग आता या टाइपचे दोन सेम MCQs आपण घेतले तर हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढचा भाग बघू आपण. हा पुढचा MCQ दिसायला तुम्हाला करा नोट. त्याला सॉल्व्ह करायचा ट्राय करा. बघा याचं म्हणणं असं एक तर पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम इन द एक्सपेरिमेंट इज रेकॉर्डेड ॲज काय काय रेकॉर्ड केलेत बघा. पहिलं काय 2.63 सेकंद प्लस दुसरी कोणती? हे सेकंद. दुसरी आहे 2.56 सेकंद. थर्ड रीडिंग अशी 2.42 सेकंद. फोर्थ रीडिंग अशी 2.71 सेकंद आणि जी फिफ्थ रीडिंग आहे ती अशी 2.80 सेकंद एवढा रेकॉर्ड केला. म्हणते काय काढा? म्हणते द ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. बघा मीन ॲब्सोल्यूट एरर काढायची. ॲव्हरेज म्हणजेच काय? मीन ॲब्सोल्यूट एरर. तर आधी आपण काय करू? ॲब्सोल्यूट एरर्स काढू. ॲब्सोल्यूट एरर साठी आपल्याला मीन व्हॅल्यू लागते. बघा या सगळ्यांची मीन व्हॅल्यू काढायची म्हटलं तर AM म्हणू. कशी काढू? या सगळ्यांची ऍडिशन घेऊ. 2.63 प्लस 2.56 प्लस 2.42 प्लस 2.71 प्लस 2.80 आणि होल डिवायडेड बाय किती रीडिंग घेत रे? 5 म्हणून त्याला 5 ने डिवाइड करा. ठीक आहे. बघा या 5 रीडिंग गिवन होत्या. 5 ने डिवाइड केलं आपल्याला याची मीन व्हॅल्यू मिळेल. कारण आधी ऍब्सोल्यूट एरर काढायच्या पुन्हा मीन ऍब्सोल्यूट एरर काढायची. मग ऍब्सोल्यूट एरर साठी आपल्याला ट्रू व्हॅल्यू मेजर ट्रू व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू लागते ते आपण काढायला. बघा बरं किती ऍडिशन येते. हे 1 + 2 3 3 + 6 9 9 + 3 12 असतील. कॅरी झाला 1 8 + 1 9 9 + 7 16 16 + 4 20 20 + 5 25 25 + 6 31 means 1 carry 3 झाले. हे 3 + 2 5 + 2 7 + 2 9 + 2 11 + 2 13. सो 13.12 डिवायडेड बाय 5 असे आले. ठीक आहे. चला मी याची मीन व्हॅल्यू काढते. किती आले? 5 2s are 10. इथं 3 शिल्लक राहिले. 5 6 are 30. 1 शिल्लक राहिला. तर काय येते? 5 2s are 10 आणि 5 4s are 20 असे झाले. ठीक आहे. किती आले? 2.62 असे आले. आता बघा याच्यात सिग्निफिकंट फिगर्स किती प्रत्येकातले? ऍडिशन आहे. आपल्याला कुणाचा विचार करायचा आहे? डेसिमल प्लेसेसचा विचार करायचा. या प्रत्येकामध्ये डेसिमल प्लेसेस 2-2च होते. म्हणजे काय? पॉइंट नंतर 2 डिजिट ठेवायचे. तिथे किती आले? 3 आले. याला ड्रॉप करायचे म्हणजे राऊंड ऑफ करायचे. मग राऊंड ऑफ चे रूल आठवा. हा नंबर कसा आहे? लेस दॅन 5
म्हणजे याला 4 ला वगळताना 2 जशास तसे ठेवावं लागतील, म्हणून मी याला असं घेऊन टाकतो 2.62 आणि सेकंद एवढं त्याचा आन्सर झालं. ठीक आहे, मी इथं लिहून टाकतो 2.62 हे सेकंद असं लिहून टाकतो मी, 5 वाटून आहेत म्हणून. चला मीन व्हॅल्यू काढली आपण. आता एकदा का मीन व्हॅल्यू काढली की आधी ऍब्सोल्यूट एरर काढणार आणि पुन्हा आपण मीन ऍब्सोल्यूट एरर. याच्यातली ऍब्सोल्यूट एरर बघा बरं, मी असं काढतो डेल्टा A1 काढायचा प्रयत्न करतो. डेल्टा A1 मॉड घ्यायचा म्हणजे काय, जो मोठा असेल मोठ्यातून छोटा वजा करा, काही मीन व्हॅल्यू, ह्या मीन व्हॅल्यूला वजा करायचं, याच्यातून हे वजा करा किंवा याच्यातून हे वजा करा, काही केलं तरी चालतंय, कारण निगेटिव्ह जरी आन्सर आलं तरी फायनली आपल्याला ते पॉझिटिव्हच घ्यायचंय. ठीक आहे, पण बघा हे 2.63 इथं आणि 2.62 इथं, म्हणून मी याच्यातून ही व्हॅल्यू वजा करतो 2.63 मायनस 2.62 म्हणजे 0.01 एवढा राहिला. हा मॉड ऑफ डेल्टा 1 झाला. चला याच्यातली एरर काढू, ऍब्सोल्यूट एरर आपण डेल्टा A2 म्हणू आपण. याच्यातली एरर किती, हे 2.56 आहे, 2.62 आहे. चला याच्यातून हे वजा करा, 6 मायनस किती झाले, 6 मायनस 2 म्हणजे 4 झाले, 6 मायनस 5 म्हणजे 1 झाला, हे झाले 0. इथं लिहितो आधी मी एकदा, हे 2.62 मायनस 2.56 किती राहिले म्हटले इथं बघा, 2.62 मधून 2.56 केले, 12 मायनस 6 किती झाले, 6 झाले, कॅरी 1, 6 मायनस 6 हे 0 आणि 0.06 एवढी एरर आली याची. ठीक आहे, चला आता तिसऱ्यातली एरर काढा, डेल्टा A3. बघा मीन व्हॅल्यू 2.62 आहे आणि हे काय 2.42, म्हणून हे 2.62 मायनस 2.42 इट इज इक्वल टू किती राहते बघा, 220 आणि 6 मायनस 4 म्हणजे किती 2, एवढी एरर झाली त्याची. असंच डेल्टा A4 बघा, तुम्ही चेक करा बरं, बघा हे 2.71 आहे तिथं, हे 2.62 आहेत म्हणून 2.71 मायनस 2.62 बघा, 11 मायनस 2 इट इज 9, कॅरी 1, 7 मायनस 7 0 आणि 0.09 एवढी झाली. आणि असंच आता डेल्टा A5 बघा किती येते, डेल्टा A5 किती 2.80, हा म्हणजे मी 2.80 मायनस हा किती 2.62 किती राहते, 10 मायनस 2 इट इज द 8, कॅरी 1, हे 8 मायनस 7 1 आणि हे 0.180 एवढी आली. ह्या सगळ्या ऍब्सोल्यूट एरर झाल्या. आता काय काढायची, मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा AM काढायचा आहे. हा कसा करतो, मॉड ऑफ डेल्टा A1 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड ऑफ डेल्टा A3 प्लस मॉड ऑफ डेल्टा A4 प्लस मॉड ऑफ डेल्टा A5 असं घेतो आणि हे होल डिवायडेड बाय काय घेतो 5. 5 ने डिवाइड करतो, कारण ऍब्सोल्यूट एररची मीन घ्यायची आपल्याला. ह्या सगळ्या काय झाल्या ऍब्सोल्यूट एरर, त्यांची मीन ऍब्सोल्यूट एरर, ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर काढायची. बघा डेल्टा A1 किती, इट इज 0.01 प्लस 0.06 प्लस 0.20 प्लस 0.09 प्लस 0.18 हे एवढा भाग आला, हे डिवायडेड बाय 5. करा बरं याची ऍडिशन. आता 8 प्लस 9 17 प्लस 6 23 प्लस 1 24 कॅरी 2, हे 2 प्लस 1 3 प्लस 2 5, 0.54 divided by 5, so it is equal to 5 ones are 5, इथं 0 झाले आणि 5 8s are 40 असे आले. ठीक आहे, पुन्हा ही डिव्हिजन आहे. तुम्हाला कुणाचा विचार करायचा आहे, सिग्निफिकंट फिगरचा आन्सर काढताना. बघा इथे सिग्निफिकंट फिगर्स 2 आहेत, तर याच्यात पण 2 ठेवावे लागतील, म्हणजे याला काय करावं लागेल 0 पॉईंट ह्या 8 ला ड्रॉप करावं लागेल. तर बघा 2च ठेवायचे, तर काय होईल, याला ड्रॉप केलं तर इथं 1 1 असा आन्सर येईल. ही झाली मीन ऍब्सोल्यूट एरर एवढी आली आपली. ठीक आहे, 0.11 सेकंद असा आन्सर लिहावा लागेल त्याला, तर मी इथं लिहून टाकतो. तर बघा असं बरोबर बी ऑप्शन मध्ये सेम आन्सर आले आपले. ठीक आहे, जरा थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही तुमच्या स्पीडने केला तर तुम्हाला लवकर होणार आहे. नक्की 1 मिनिटाच्या आत होणारा प्रॉब्लेम आहे, तेवढा वेळ लागत नसतो. फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तर आहे त्याच्यात. ठीक आहे, फक्त हे नीट लक्षात ठेवा, हे डिव्हिजन करत असताना सिग्निफिकंट फिगर्स मी ह्या 8 ला का ड्रॉप केलं, कारण बघा ना प्रोडक्ट आणि डिव्हिजन सर काय सांगत होता की जेवढे कमीत कमी ज्याच्यात सिग्निफिकंट फिगर्स आहेत तेवढे राहायला पाहिजे होते आपल्याला, तर आपण तेवढे ठेवून दिले त्याच्यात. चला पुढे जाऊ. आता आपण पुढचा MCQ बघा, त्याला ऑब्झर्व करा, पटपट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा सर्वांना. नुसते मी कसा सॉल्व्ह करतोय ते पाहू नका, तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा काय म्हणणे आता याचं, फिजिकल क्वांटिटी इज गिवन बाय,
बघा कशी दिली फिजिकल क्वांटिटी x इज इक्वल टू काय हे m रेज टू a l रेज टू b आणि t रेज टू c. याला डायमेन्शन समजू नका, कोण आहेत ह्या क्वांटिटीज आहेत असं समजायचं. ही पण फिजिकल क्वांटिटी, या पण फिजिकल क्वांटिटीज आहेत. द पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ m l and t r. याच्यातली पर्सेंटेज एरर अल्फा आहे, याच्यातली बीटा आहे आणि याच्यातली गॅमा आहे असं म्हणतंय. देन मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन अ क्वांटिटी x इज. बघा काय म्हणणं आहे त्यांचं, x मधली मॅक्सिमम एरर काढा. बेटा कालच सॉल्व केलं का, हे अल्फा पर्सेंट आहे, हे बीटा पर्सेंट आहे आणि हे गॅमा पर्सेंट आहे. याची पॉवर बघा बरं, ह्याच्यातली पॉवर किती a आणि ह्याच्यातली पर्सेंटेज एरर अल्फा, म्हणून एकूण एरर त्याच्यातली a इंटू अल्फा पर्सेंट. याचा तसाच विचार करा, ह्याची पॉवर b आणि पर्सेंटेज एरर बीटा म्हणजे b इंटू बीटा. याला पण तसंच आहे काय c इंटू गॅमा पर्सेंट असं आहे. मग टोटल किती झाली, हे 1 हे 2 आणि 3 ची सम असेल म्हणजे काय a इंटू अल्फा प्लस b इंटू बीटा प्लस c इंटू गॅमा हे एवढे पर्सेंट असेल एवढं. ठीक आहे, तर असा आन्सर कुठे आहे तर बघा ए ऑप्शन मध्ये गिवन आहे. हे सिंपल आहे, कालच सॉल्व केलं आपण. या टाइपचा एमसीक्यू दिसला की आपण विदिन सेकंड सॉल्व करू शकतो. तुम्हाला पॉवर आणि त्याच्यातली एररचा प्रॉडक्ट करा आणि अशा सगळ्या प्रॉडक्टची सम घ्यायची, का शेवटी बेरीज करून टाकायची. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट एमसीक्यू बघा काय म्हणणं याचं, बघा वाचा थोडस, करा नोट करा. गिवन व्हॅल्यूज काय म्हणत आहे, अ थिन कॉपर वायर ऑफ लेंथ l मीटर इन्क्रीजेस इन लेंथ बाय 2%. लेंथ कितीने इन्क्रीज व्हायली म्हणते, लेंथ कितीने चेंज व्हायली 2% न. इन्क्रीज व्हायली का डिक्रीज व्हायली हे महत्वाचं नाही, पण तेवढ्यानं चेंज व्हायली. पेन हिटेड थ्रू 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअस ना हीट केली की एवढी एरर प्रोड्यूस होती म्हणते मेजरमेंट मध्ये. म्हणजे काय, आधीची व्हॅल्यू आणि नवीन व्हॅल्यू त्याच्यात 2% चा डिफरन्स पडतो. ठीक आहे, पुढे वाचू. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन एरिया फेन स्क्वेअर कॉपर शीट ऑफ लेंथ l मीटर इज हिटेड थ्रू द 10 डिग्री सेल्सिअस. बघा हे काय होतं, इथं वायर होतं. वायर म्हणजेच त्याला तुम्ही रॉड समजू शकता. त्याला 10 डिग्री सेल्सिअस ने हिट केलं, त्यातली एरर 2% प्रोड्यूस व्हायली. म्हणजे काय, लेंथ इन्क्रीज व्हायली, त्याच्यामुळं आधीची व्हॅल्यू आणि नवीन व्हॅल्यू याच्यात 2% चा डिफरन्स यायला. एवढा कळाला आपल्याला. आता काय म्हणते, ह्या रॉडच्या ऐवजी मटेरियल तेच आहे, म्हणजे कॉपरची स्क्वेअर प्लेट घेतली म्हणते का हे अशी. मग आता स्क्वेअर प्लेटचे एरिया मधली एरर काढा म्हणते. याला सुद्धा 10 डिग्री सेल्सिअस नच हीट करायला लागले, लक्षात ठेवायचं. एवढं हीट करायले तर ह्याच्यातली एरर काढा म्हणतात किंवा ह्याच्यातला इन्क्रीज काढा म्हणतात. मग बघा ह्या स्क्वेअरला 2 साइड असतात, ह्याचा एरिया तुम्हाला माहिती काय असतो रे, l स्क्वेअर असते. कुणाचा, स्क्वेअरचा. हीच रेक्टँग्युलर प्लेट असती तर l इंटू बी घेतलं असतं आपण. ओके, मग आता हीच लेंथ आहे आणि स्क्वेअर प्लेट l एवढी लेंथ आहे त्याची. ठीक आहे, ह्याच्यातली एरर काढा म्हणते. मग हे काय आरामात आहे. काय म्हणणार मी, पर्सेंटेज एरर इन a इट इज इक्वल टू काय असेल, ह्याच्यातले रिलेटिव्ह एरर काय, डेल्टा l अपॉन l मल्टिप्लाइड बाय काय असेल 100 आणि पर्सेंट असेल एवढी. मग आता l मधली एरर ते काही इथंच दिली त्यांनी किती, 4%. म्हणजे हा पार्ट त्यांनी 2% ऑलरेडी तिथं दिलाय. मग हे 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ मधली एरर इथं वापरा, हे 2%, हे 2 इंटू 2 किती झाले, इट इज 4%. एवढी एरर प्रोड्यूस होईल. तर बघा असं कोणतं ऑप्शन आहे आपलं, ए ऑप्शन मध्ये गिवन आहे. अतिशय इझी एमसीक्यू होता. ठीक आहे, यांनी लेंथ मधली आली दिली आणि एरिया मधली काढा म्हटले. मग एरिया म्हणजे काय, l स्क्वेअर आहे, कारण स्क्वेअर गिवन आहे. बरोबर, हा स्क्वेअर गिवन असला एरिया म्हणजे l चा स्क्वेअर असते. ओके, चला पुढचा एमसीक्यू पहा काय. बघा आता हा भाग काय म्हणते, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ बॉडी. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ बॉडी is found by weighing it first in air and then in water. If the weight in air is, बघा एअर मधलं वेट मी त्याला WA असं लिहितो. ठीक आहे, एअर मधलं वेट किती 5.00 प्लस ऑर मायनस 0.05 न्यूटन एवढं वेट होतं. आणि पुन्हा वॉटर मध्ये किती होता, W असं म्हणतो, वेट इन वॉटर असं आढळलं किती, हे 4.00 प्लस ऑर मायनस 0.05 न्यूटन एवढं आढळलं. काढा काय म्हणते, देन रिलेटिव्ह डेन्सिटी अलॉंग विथ द मॅक्सिमम परमिसिबल पर्सेंटेज एरर इन. रिलेटिव्ह डेन्सिटी मधली एरर काढा म्हणते. बेटा आधी तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. ऍक्च्युअली हा 10 पर्यंत झालाय,
पण तुम्हाला आठवतो का नाही बघा. काय सांगते कधी सांगताना, ही जी आहे काय म्हणतो आपण त्याला, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला असा असते काय, वेट इन एअर डिवायडेड बाय वेट लॉस. बघा एअर मधलं वेट घ्यायचं एखाद्या बॉडीचं, बरोबर. तुम्हाला हा पेन दिला, याची रिलेटिव्ह डेन्सिटी काढा म्हटलं तर तुम्ही याचं वेट एअर मध्ये करणार आणि पुन्हा कोणत्या तरी लिक्विड मध्ये त्याला ड्रॉप करणार आणि त्याच्यामुळे याचं वेट किती लॉस झालं, त्या वेट लॉसनं ऍक्च्युअल वेटला आपण डिवाइड केलं. इट इज नोन ॲज द रिलेटिव्ह डेन्सिटी. जाऊ द्या, आतापर्यंत आठवत नसेल तरी इथून पुढे लक्षात घ्या. रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते, वेट ऑफ अ बॉडी इन एअर टू द कोणासोबत रेशिओ आहे, वेट लॉस इन अ गिवन लिक्विड किंवा फ्लुइड, काय जे असेल ते असेल, त्यात किती वेट लॉस होतो. आता वेट इन एअर तर इकडे दिले आपल्याला, फक्त काय माहित नाही, वेट लॉस. आणि मी तो वेट लॉस काढतो. कसा काढणार आहे का, हे डब्ल्यू लॉस किंवा मी याच्यातच लिहितो का, वेट इन एअर किती, इट इज 5.00 प्लस ऑर मायनस 0.5 डिवायडेड बाय. वेट लॉस कसा काढणार बेटा, कसा काढणार, अरे का वेट लॉस हे एअर मधलं हे वॉटर मधलं, मग ह्या दोन्हीतला डिफरन्स म्हणजे वेट लॉस आहे. म्हणून मी ह्या वेट लॉसला असं लिहू शकतोय WA मायनस W वॉटर. ठीक आहे. चला ही व्हॅल्यू तर आपल्याकडे आधीचीच आहे, 5.00 प्लस ऑर मायनस 0.05 डिवायडेड बाय. हा वेट लॉस म्हणजे या दोन्हीचा डिफरन्स करावा लागेल. हा डिफरन्स घेताना तुम्हाला काळजी घ्यायची काय, याची वजाबाकी करायची पण एररची मात्र ऍडिशन करायची. बघा 5 मायनस 4 म्हणजे किती आले, 1 आले. 1.00 या दोन्हीची वजाबाकी केली. 5 मायनस 4 1.00 याची मात्र ऍडिशन करणार. 5 आणि 5 10 एवढी येणार. याला प्लस ऑर मायनस असं म्हणतो. तर हे झालं प्लस ऑर मायनस 0.1 एवढा हा वेट लॉस झाला इथला. ठीक आहे. आता बघा हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्यातली पर्सेंटेज एरर काढायची. मग आता इथं डिव्हिजन आहे, डिव्हिजन करताना तुम्हाला माहिती याची डायरेक्ट डिव्हिजन होईल, पण एरर साठी मात्र आपल्याला काय, हे पर्सेंटेज एरर काढायला लागणार. याच्यात पर्सेंटेज एरर किती येऊ शकते. मग आता याच्यातली पर्सेंटेज म्हणजे हा रेशो आहे, म्हणून मी आता असं काढतो काय, पर्सेंटेज एरर इन कुणातली, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी मधली मी पर्सेंटेज एरर काढायला. कशी काढूत बघा. आता रिलेटिव्ह डेन्सिटी मध्ये WA आणि W लॉस आहे. तर बघा हा कोण आहे, WA मधली एरर आहे, म्हणजे मी त्याला असं म्हणू शकतो काय, डेल्टा WA अपॉन WA प्लस काय येईल, डेल्टा W लॉस डिवायडेड बाय W लॉस असं म्हणता येईल मला, मल्टिप्लाइड बाय 100% एवढी येईल. ठीक आहे. मग बघा हा कोण आहे, W एरर आणि हा W लॉस आहे. मग बघा W एअरच्या ठिकाणी मी काय पुट करेल, 0.05 डिवायडेड बाय किती इथं 5 इथं प्लस इथं लॉसच्या ठिकाणी हे 0.1 अपॉन 1 आहे आणि मल्टिप्लाइड बाय 100%. आपल्याला फक्त बघायचे किंवा काय इथं 5 डिवायडेड बाय 1 म्हणजे 5 येणार आहे. फक्त याच्यातली पर्सेंटेज एरर काढायची, कारण आन्सरला पर्सेंटेज एरर दिली. मग बघा पर्सेंटेज एरर किती व्हायची, हे झाली बघा 0.01 प्लस 0.1 मल्टिप्लाइड बाय 100%. किती आले हे, या दोन्हीचे ऍडिशन करा, 0.11 मल्टिप्लाइड बाय 100% म्हणजे हे झाले 11%. कसं आलं बेटा, या 100 मुळे हा 2 डिजिट न हा डेसिमल पॉइंट आपण पुढे शिफ्ट केला, मग पर्सेंटेज एरर 11% आहे. मग आता मला ह्याचा आन्सर जर लिहायचं आहे काय, रिलेटिव्ह देअरफॉर मी इकडे येतो पुन्हा, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी कसं लिहिणार बेटा, मी इथं बघा आता या 1 न 5 ला डिवाइड केलं तर 5 आले आणि इथली एरर घ्यायची प्लस ऑर मायनस, इथली पर्सेंटेज एरर किती आली बघा काय, 11%. मग तुम्हाला असा आन्सर निवडून टाकायचं इथलं. ठीक आहे. मग तुम्हाला हा भाग कळायला पाहिजे. ए ऑप्शन मध्ये दिला मी, कसा लिहिला बघा, 5 डिवायडेड बाय 1 5 आले आणि ह्या एरर किती ऍडजस्ट झाल्या, पर्सेंटेज मध्ये काढली तर 11%. कुठं काढली, इकडे काढून दाखवली मी, की ह्या दोन्हीमुळे पर्सेंटेज एरर किती प्रोड्यूस होईल ते. ठीक आहे. तर मी इथं काढून टाकली आणि ते इथं लिहिली. तर ए ऑप्शन करेक्ट आहे याचं. बघा हा अतिशय चांगला MCQ आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे चला आता काय म्हणते बघा, हा पुढचा अतिशय इझी, हा तुम्ही याच्याकडे पाहिलं की सॉल्व्ह करणार आहे. करा बरं ट्राय. चला ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते विचारलेत. वाचतोय मी MCQ. बघा काय म्हणते, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन ऑल द गिवन नंबर्स इज. बघा सिग्निफिकंट फिगर्स तुम्हाला आठवायचे, काय काय नंबर दिले त्यांनी, हे 25.12 हा पहिला नंबर आहे. दुसरा नंबर असा दिलाय हे 2009. तिसरा नंबर असा दिलाय 4.156
आणि पुढचा दिलाय 1.217 इंटू 10 टू द पॉवर -4. तुम्हाला माहिती 10 टू द पॉवर्स ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट. मग आता ह्याच्यातले काउंट करा बरं का, हे दोन्ही नॉन झिरो डिजिट आहे म्हणजे यांच्या सगळे सिग्निफिकंट 1 2 3 अँड 4. याच्यात 4 आहे, याच्यात सुद्धा 4 आहे, याच्यात सुद्धा सिग्निफिकंट फिगर्स 1 2 3 4 म्हणजे 4 आणि याच्यात सुद्धा 4 आहे. याचा आपल्या सिग्निफिकंट फिगरशी संबंध नसतो, कारण सिग्निफिकंट फिगर्सचे रूल्स आपण स्टडी केले. त्याच्यात पाहिले आपण पॉवर्स ऑफ द 10 आर नॉट सिग्निफिकंट. म्हणून या प्रत्येकात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत बेटा? 4 आहे. म्हणून बघा 4 ऑप्शनला सिलेक्ट करा, डी ऑप्शन असायला पाहिजे असं. ओके, चला पुढे जाऊ. आता नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणत आहे बघा. बघा याचं काय म्हणणं आहे, लेंथ ऑफ सिलेंडर इज मेजर्ड विथ अ मीटर रॉड हॅव्हिंग लिस्ट काउंट. बघा तो जो रॉड आहे त्या रॉडचा लिस्ट काउंट किती बघा, ज्याला एलसी म्हणतो, किती होता तो 0.1 सेंटीमीटर. लिस्ट काउंट इम्पॉर्टंट असतात कारण ते एरर सांगतात की तेवढी एरर प्रोड्यूस होऊ शकते म्हणून. इट्स डायमीटर इज मेजर्ड विथ द वर्नियर कॅलिपर. बघा आधी काय लेंथ मेजर केली कशानं? रॉडनं. आणि पुन्हा VC न म्हणजे वर्नियर कॅलिपरनं काय केली म्हणते? डायमीटर मेजर केला आणि त्या वर्नियर कॅलिपरचा LC दिलाय बघा. काय काय केलाय? हा 0.01 सेंटीमीटर एवढा आहे. गिवन दॅट म्हणते लेंथ किती म्हणते? तर लेंथ एवढी 5.0 सेंटीमीटर आणि त्याची रेडियस जी आली ती रेडियस आली 2 सेंटीमीटर आणि ते काय काढा म्हणते? पर्सेंटेज एरर काढा म्हणते. कशातली? तर या व्हॉल्यूम मधली. बघा अतिशय टफ एमसीक्यू आहे हा, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे याला ऍडजस्ट करायचंय. ठीक आहे, मग बघा ज्या वेळेस LC देते ह्या एरर असतात लक्षात ठेवायचं. त्याचा ऍब्सोल्यूट एरर म्हणून यूज करायचा. म्हणजे बघा लेंथ कशाने मेजर करायची? रॉडनं. रॉडचा LC किती? 0.1 म्हणजे या लेंथ मध्ये एवढी एरर प्रोड्यूस होऊ शकते. म्हणून आपण काय करायचं, ह्याच्यावर नवीन लेंथ लिहायची. आता लेंथ किती? 5 सेंटीमीटर आणि बघा त्याचा LC किती? 0.1. तर याला असं लिहून टाकायचं आपण. आता त्यांनी जरी 5 दिलं असलं तरी प्लस आर मायनस 0.1 कुठून आला कळालं का? दिस लेंथ इज मेजर्ड बाय युजिंग द रॉड whose LC is equal to 0.1. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये एरर किती पॉसिबल आहे? याच्या LC एवढी. कळालं? चला आता रेडियस किती? 2 सेंटीमीटर. म्हणून मी रेडियस अशी लिहितोय का 2 प्लस आर मायनस. बघा रेडियस म्हणजेच डायमीटर कशाने मेजर केलाय? वर्नियर कॅलिपरनं. त्याचा LC किती? 0.01 म्हणून मी याला असं लिहून टाकणार. चला मग नेहमीप्रमाणे कळालं आपल्याला L आणि R. कुणाची पर्सेंटेज एरर काढायची? व्हॉल्यूम मधली. कुणाच्या? सिलेंडरच्या. बघा हा जर सिलेंडर असेल तर तुम्हाला सिलेंडरची व्हॉल्यूम माहिती काय असते? πr² × L. मी त्या दिवशीच सांगितलंय. असा हा या टाईपचा सिलेंडर असतो. हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असते? πr² आणि हे उभं डिस्टन्स L असते. मग या L ला याने मल्टिप्लाय केलं वी गेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंडर. ओके, तर या व्हॉल्यूम मधली एरर काढायची. मग आपण असं समजू की तुम्हाला फॉर्म्युला माहिती त्याचा काय? πr² × L असा फॉर्म्युला आहे. चला आता मी याच्यातली एरर काढतो. काय? पर्सेंटेज एरर इन V इट इज इक्वल टू. बघा याच्यातली रिलेटिव्ह एरर पाहिला तर ड्रॉपच करणार. याच्यातली रिलेटिव्ह एरर सांगा बरं. R चा स्क्वेअर आहे म्हणून 2 डेल्टा R/R प्लस L ची एरर असेल रिलेटिव्ह डेल्टा L/L आणि पर्सेंटेज काढायची म्हणून याला 100 न मल्टिप्लाय करणार. हा पर्सेंटेज एरर काय सांगते? रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 त्याला पर्सेंटेज एरर म्हणायचं. चला मी व्हॅल्यूज पुट करतो. बघा बरं डेल्टा R किती? R मधल्या का डेल्टा R किती? इट इज द 0.01/2 प्लस लेंथ मधला तसाच आहे 0.1/5 मल्टिप्लाइड बाय 100%. बघा निवळ दोन वळीमध्ये आन्सर आता. here 2 गेट कॅन्सल वी विल गेट दिस 0.01 प्लस 0.1 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 दिला. 5 2s are 10 असे आले इंटू 100%. बघा हे ऍडिशन किती आली? 0.01 प्लस 0.02 इट इज 0.03 मल्टिप्लाइड बाय 100%. 100 मल्टिप्लाय केलं तर इथला डेसिमल पॉइंट 2 डिजिट न पुढे जाईल. सो इट शुड बी इक्वल टू 3%. बघा बघा असं ऑप्शन मध्ये दिलाय का? तर सी ऑप्शन करेक्ट असं आहे. किती? ते 3% आहे. चला आता नेक्स्ट एमसीक्यू. पुढचा एमसीक्यू बघा. हा खूप इझी. आता पुढचा हा पण तुम्हाला करता आला पाहिजे. फक्त ऍडिशन करताना लक्षात ठेवा आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना डेसिमल प्लेसेसला लक्ष द्यायचं आहे.
आणि प्रॉडक्ट आणि डिव्हिजन घेत असताना सिग्निफिकंट फिगर्स कडे लक्ष द्यायचं. बघा काय म्हणतंय, इफ लेंथ गिवन आहे, बघा किती म्हणतंय रे लेंथ, L इज इक्वल टू 2.331 सेंटीमीटर आणि B इज इक्वल टू 2.1 सेंटीमीटर आणि ते आपल्याला म्हणते हे ऍडिशन करा, L प्लस B करा. बघा ऍडिशन करत असताना कुणाकडे लक्ष द्यायचंय, डेसिमल प्लेसेस कडे. दोघांमध्ये डेसिमल प्लेसेस किती बघा, बघा डेसिमल पॉइंट नंतर याच्यात किती 1 2 3 आणि याच्यात फक्त 1 आहे. मग ज्या वेळेस आपण यांची ऍडिशन करू, ऍडिशन मध्ये आपल्याला पॉइंट नंतर फक्त एक डिजिट ठेवायचा आहे, याची काळजी घ्यायची. तर बघा मग मी काय करतोय, 2.331 प्लस हे 2.1. बघा बरं ऍडिशन किती, हे 3 प्लस 2 5 येते, सॉरी कसं येईल हे 3 प्लस 1 किती 4 झाले आणि 2 प्लस 2 किती झाले 4 झाले, एवढे सेंटीमीटर झाले. ठीक आहे, पण आपलं इथपर्यंत आलं तर आन्सर संपलं असं नाही. आपल्याला काय करायचं आता, सिग्निफिकंट फिगर्सचे रूल फॉलो करायचे. ज्या वेळेस आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू त्यावेळेस आपल्याला डेसिमल प्लेसेस कडे लक्ष द्यायचंय. पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. बघा पॉइंट नंतर याच्यात 1 आहे, याच्यात 3 आहे, म्हणजे आन्सर मध्ये पॉइंट नंतर ज्याच्यात कमी तेवढे असावे. याच्यात किती पॉइंट नंतर 1 डिजिट आहे, म्हणून याच्यात सुद्धा पॉइंट नंतर फक्त हे राहिले पाहिजेत, बाकीचे ड्रॉप करा. म्हणजे आपल्याला फक्त एवढा आन्सर ठेवायचं. तर बघा 1 ला ड्रॉप करायचंय तर 1.43 असेल, आणखीन 3 ला ड्रॉप करायचंय तर याला 4.4 येईल. हा जर इथं 5 किंवा 5 पेक्षा मोठा असता बेटा तर या 4 चे आपण काय केले असते, 5 केले असते. म्हणून अतिशय केअरफुली तुम्हाला ऍडिशन करायचे. तुम्ही लोक एक्झाम मध्ये ऍडिशन दिसली की म्हणतात एवढं सोपं आम्हाला येत नसतं का सर, पण बरोबर तुम्ही इथं चूक करता. म्हणून बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला कशाकडे लक्ष द्यायचंय, डेसिमल प्लेसेस कडे. आणि आन्सर कसं असावं, ज्याच्यामध्ये कमीत कमी डेसिमल प्लेसेस आहे त्याच्यासारखं असावं. याच्यात किती होते, आफ्टर पॉइंट 1 डिजिट आहे, तर आपल्या आन्सर मध्ये पॉइंटच्या नंतर एकच डिजिट ठेवायचं होतं. ठीक आहे, मग बघा असा आन्सर कोणतं आहे, सी ऑप्शन बरोबर याच्यासारखे. बघा 4.4 सेंटीमीटर नसता तुम्हाला तिथं दिसल. बघा ए ऑप्शन सुद्धा दिलंय 4.431. बघा हे आन्सर सुद्धा दिले त्यांनी बी मध्ये आणि हे दिले सी मध्ये आणि नुसते 4 दिले डी मध्ये. मग तुम्ही पटकन काही मध्ये बेरीज करता, तुम्हाला वाटतं एवढं सोपं काय विचारणार आणखीन मूर्खच होता म्हणता तुम्ही. बघा त्याने एवढं साधं विचारलं, आम्हाला बेरीज येत नाही का, त्यांना पुढे टेस्ट करायचंय तुम्हाला. ठीक आहे, त्यांना बघायचंय की तुम्हाला हे सिग्निफिकंट फिगर्स माहिती आहेत का. हे बेरीज तर कुणीही करतं, 3री 4थी पासून पुढे ही बेरीज येते आजच्या लेकरांना. ठीक आहे, तुमचं काही नवल नाही आहे याच्यामध्ये. बघा पुढचा एमसीक्यू काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक सोडवा, घाई करू नका, घाईमध्ये चुकवू नका. बघा हा नेक्स्ट एमसीक्यू वाचा. रेजिस्टन्स आर गिवन आहे. बघा कसं आहे म्हणते, दिस आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही ची व्हॅल्यू गिवन आहे बेटा, त्यांनी किती दिलाय 100 प्लस ऑर मायनस 5 व्होल्ट आहे म्हणते, एवढा आहे. आणि दुसरा जो करंट आहे इट इज किती, 10 प्लस ऑर मायनस 0.2 एम्पियर असतं करंटचं. व्हॉट इज द टोटल एरर इन आर. तर या आर मधली टोटल एरर काढावं. बघा डिव्हिजन आहे इथं, आपल्याला आर मधली एरर काढायची फॉर्म्युला त्याने असं सांगितलाय, आर इज इक्वल टू व्ही बाय आय असा फॉर्म्युला आहे. तर बघा मग डिव्हिजन करत असताना काय काळजी घ्यायची, याच्यातली पर्सेंटेज एरर तुम्हाला काढायची ऍक्च्युली. म्हणून पर्सेंटेज एरर काढत असताना मी असं करतोय का, पर्सेंटेज एरर इन आर इट इज इक्वल टू, बोला काय असतंय, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100%. सांगायचे रिलेटिव्ह एरर कशी किती असेल, काल आपण डिटेल स्टडी केले, आज आपण डायरेक्टली हो का, व्ही मधली काय डेल्टा व्ही बाय व्ही प्लस डेल्टा आय बाय आय आणि मल्टिप्लाइड बाय याला 100 ने मल्टिप्लाय करा, आपल्याला पर्सेंटेज एरर इन आर मिळेल. चला सांगा मला डेल्टा व्ही किती, डेल्टा व्ही 5, व्ही किती 100 आहे त्याला, हे प्लस डेल्टा आय किती 0.2 डिवायडेड बाय 10 आणि मल्टिप्लाइड बाय 100%. बघा बरं आता काय येतं याचा आन्सर, जर का 100 ने याला डिवाइड केलं तर 2 स्थळांवर दशांश येईल, 0.05 प्लस 10 ना तो आणखीन इकडे शिफ्ट होईल, मल्टिप्लाइड बाय 100%. ठीक आहे, चला किती आली इथं, हे 0.07 मल्टिप्लाइड बाय 100% आणि आपल्याला सहजच कळायलंय बघा त्याला 2 डिजिट न पॉइंट पुढे शिफ्ट होईल, इट शुड बी इक्वल टू 7% असं असावं. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच कळालं. आपण आणखीन काही डिफरंट टाइप्सच्या एरर आज काढल्या. तुम्ही तुमच्याकडे जे बुक्स असतील त्याच्यातून ट्राय करा, तुमच्या ज्या अडचणी असतील त्या मला व्हॉट्सअप वरती सेंड करा, त्या मी तुमच्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूया.